नमस्कार, मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती. आज आपण पावसाळ्यातील माझे गाव याविषयी मराठी निबंध लिहिणार आहोत. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पावसाळा हा ऋतू सर्वांनाच आनंद देणारा असतो. पण पावसाळ्यात माझ्या गावची जी शोभा असते ती काही वेगळीच असते. शहरात पाऊस फक्त वाहतूक कोंडी घेऊन येतो, पण माझ्या गावात पाऊस निसर्गाची जादू घेऊन येतो. पावसाळा सुरू झाला की माझे गाव एका सुंदर चित्रासारखे दिसू लागते. पावसाळ्यात माझे गाव एखाद्या नंदनवनासारखे सुंदर असते. हिरवेगार शेत, खळाळत वाहणारे पाण्याचे ओहळ आणि हवेत दरवळणारा मातीचा सुगंध मनाला भुरळ पाडतो. निसर्गाच्या या अप्रतिम सौंदर्याचे वर्णन करणारा पावसाळ्यात माझे गाव. पाऊस सुरू होताच उन्हाने होरपणारी जमीन तृप्त होते. सगळीकडे मातीचा सुगंध दरवळू लागतो. काही दिवसातच गावातील डोंगर, शेत आणि मोकळ्या जागा हिरव्यागार गवताने नटून जातात. असे वाटते जणू संपूर्ण गावाने हिरवा शालू पांघरला आहे. झाडांची पाने धुवून स्वच्छ होतात आणि ती अधिकच टवटवीत दिसतात. काळे ढग आकाशात दाटून येतात आणि रिमझिम किंवा कधी मुसळधार पाऊस पडू लागतो. झाडांची पाने धुवून निघतात आणि सभोवताली अतिशय आल्हाददायक वातावरण तयार होते. गावाच्या मध्यभागी वाहणारी नदी आणि ओढे दुथडी भरून वाहतात. पावसाळा हा आमच्या गावातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा काळ असतो. पाऊस पडताच शेतकरी आनंदाने शेतीच्या कामाला लागतो. बैलांना घेऊन शेतकरी शेतात जातात. नांगरणी, पेरणी आणि लावणीची कामे वेगाने सुरू होतात. पावसाच्या पाण्यात भिजत शेतात काम करण्याचा आनंद काही वेगळाच असतो. गावात सगळीकडे चैतन्य वातावरण असते. माझ्या गावाच्या कडेने एक लहानशी नदी वाहते. उन्हाळ्यात सुकलेली ही नदी पावसाळ्यात पाण्याने तुडूंब भरून वाहते. डोंगरावरून वाहणारे लहान लहान धबधबे आणि पाण्याचे झरे पाहणे खूप आनंददायी असते. गावातील मुले पावसाच्या पाण्यात कागदाच्या होड्या सोडतात आणि पावसात भिजण्याचा आनंद घेतात. पावसाळ्यात गावातील पाळीव प्राणी जसे की गाय, म्हैस चरण्यासाठी मोकळ्या शेतात जातात. रानात विविध प्रकारचे पक्षी किलबिलाट करतात. मोर आपल्या पिसारा फुलवून नाचताना दिसतात. आमच्या गावातील लहान मुले या पावसात कागदाच्या होड्या बनवून पाण्यात सोडतात. चिखलात उड्या मारणे आणि पावसात भिजणे यात मुलांचा आनंद ओसांडून वाहत असतो. पावसाळ्यातील प्रमुख सण म्हणजे नागपंचमी, पोळा, नागपंचमी आणि गणेशोत्सव यासारखे सण गावात खूप उत्साहात आणि परंपरेने साजरे करतात. या सणांच्या निमित्ताने सर्व ग्रामस्थ एकत्र येतात आणि आपुलकीचे व आनंदाचे वातावरण तयार होते. शहराच्या सिमेंटच्या जंगलापासून दूर माझ्या गावातील हे पावसाळी रूप मनाला असीम शांतता आणि आनंद देते. खरोखर पावसाळ्यातील माझे गाव हे निसर्गाचे एक सुंदर वरदान आहे आणि माझ्या गावाचा मला खूप अभिमान वाटतो. आज आपण मराठी निबंध पावसाळ्यातील माझे गाव याविषयी काही ओळी लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.